मला सांगताना आनंद वाटतो की जवळपास गुंतवणुकीचे करार जे आपण केले आहेत किंवा जे काही गुंतवणुकीच्या अनाउन्समेंट आपण केलेल्या आहेत त्या 30 लाख कोटी रुपयाच्या आहेत आणि याच्या व्यतिरिक्त 7 ते 10 लाख कोटी रुपये अजून अशा स्टेजला आहेत की ज्या संदर्भात आपली प्राथमिक बोलणी झालेली आहे। त्या संदर्भातलं काही एक प्रकारचं ॲग्रीमेंटही झालं आहे, पण पुढच्या महिन्या किंवा 2 महिन्यामध्ये ॲक्च्युअल MOUच्या स्टेजला ते येतील। त्यामुळे एक अतिशय यशस्वी अशा पद्धतीची गुंतवणूक आपल्याला प्राप्त झालेली आहे। 30 लाख कोटीची गुंतवणूक या ठिकाणी आणि अजून 7 ते 10 लाख कोटी ही गुंतवणूक पुढच्या काळामध्ये वाढेल अशा पद्धतीने गुंतवणूक आपण करू शकलो आहोत। विशेषतः मला हे सांगितलं पाहिजे की ही जी काही गुंतवणूक आहे यामध्ये इंडस्ट्री सेक्टर आहे, याच्यामध्ये सर्व्हिस सेक्टर आहे, याच्यामध्ये ॲग्रिकल्चर आहे, याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचं क्षेत्र आहे। सगळ्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे। जी इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे येते त्याचा जर आपण एकूण हिशोब लावला तर याच्यामध्ये 83% जे काही करार आहेत एकूण करारांपैकी यामध्ये FDI आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे। एकतर ही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट या फॉरेन कंपनीजनी इंडियन सबसिडियरीज तयार करून त्याच्या माध्यमातून केलेली आहे किंवा त्या ठिकाणी ज्या काही फॉरेन फंड्स आहेत त्यांनी केलेली इन्व्हेस्टमेंट आहे। त्यामुळे 83% गुंतवणूक ही FDI कंपोनंटची गुंतवणूक आहे। ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। 16% गुंतवणूक अशी आहे की ज्याच्यामध्ये ज्या काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत किंवा टेक्निकल जे काही त्याच्यामध्ये पार्टनरशिप्स आहेत या मोठ्या प्रमाणात फॉरेन एंटिटीज सोबत आहेत। त्यामुळे आपण जर बघितलं तर या गुंतवणुकीमध्ये FDI कमी आहे, पण त्या गुंतवणुकीमध्ये फॉरेन टेक्नॉलॉजी आहे आणि विशेषतः यातल्या गुंतवणुकी इम्पोर्ट सबस्टिट्यूट म्हणून या ठिकाणी येत आहेत। म्हणजे ज्या गोष्टी आपण इम्पोर्ट करतो त्याचं सबस्टिट्यूशन करणाऱ्या गोष्टी या गुंतवणुकीतनं आपण तयार करणार आहोत। एकूण किती देशातनं गुंतवणूक आपल्याकडे येते आहे याचा जर हिशोब आपण लावला तर 18 देशातनं ही गुंतवणूक येते आहे, ज्याच्यामध्ये विशेषतः आपण जर विचार केला तर US, UK, स्वित्झर्लंड, स्वीडन, सिंगापूर, नेदरलँड, जपान, इटली, जर्मनी, फ्रान्स, UAE, डेन्मार्क, नॉर्वे, फिनलंड, स्पेन, कॅनडा, बेल्जियम, ऑस्ट्रिया अशा अनेक देशांपासनं ही येते, सिंगापूर अशा अनेक देशातनं UAE देखील आहे। या ठिकाणी ही इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी येते आणि सगळ्यात महत्त्वाचं सातत्याने हा प्रश्न विचारला जातो की या अनाउन्समेंट या प्रत्यक्ष त्या ठिकाणी परिवर्तित होतात का। तर याही संदर्भात महाराष्ट्राचा परफॉर्मन्स सगळ्यात चांगला राहिलेला आहे। डावोस 2025 मध्ये ज्या इन्व्हेस्टमेंट अनाउन्समेंट होत्या त्यापैकी 75% अनाउन्समेंट्स या फ्रक्टिफाय झालेल्या आहेत, त्या प्रत्यक्षात जमिनीवर येत आहेत आणि त्यामुळे मला असं या ठिकाणी वाटतं की एक प्रकारे या कागदावरच्या अनाउन्समेंट्स नाहीत